एक सोसायटी शेतकरी विकास पॅनल सोसायटी वाचाकरता बिनविरोध करत होतो. एका माणसाचा टाकला फॉर्म त्याच्यामुळे इलेक्शन व्हायला लागलं. आणि आमची एक इच्छा आहे बाबा सोसायट्या बऱ्याच लोकांच्या काही माफ झाल्या, काही माफ होत नाही. माफ नुसती घोषणा केली गव्हर्नमेंटनं, काही माफ होईल नाही. आणि ज्यांना भरलं, सोसायट्या भरल्या, त्यांना काही फायदा नाही. जे सोसायटी थकबाकी त्याचाच फायदा आहे. त्याचा जे रेग्युलर भरते त्याचा काही फायदा नाही त्याचा. आता तुमच्या उमेदवारामध्ये किती पॅनल आहेत होते उमेदवार? आमचे 13 पैकी 13पैकी 5 बिनविरोध आले. आणि हा बी बिनविरोध व्हायचा होता, पण त्याने फॉर्म टाकला म्हणून मग 8 आमचे उमेदवार आहे. काय करणार? निवडून आल्यानंतर काय काम करतात तुम्ही? निवडून आल्यानंतर सोसायटीचं दुसरं काय काम करणार आहे? सोसायटीचा बाबा त्याची अडचण असलं काही त्याला लोन नाही मिळत, त्याला कर्ज नाही मिळत, तर बँकेत जाऊन झगडाचं बोलायचं, त्याला लोन द्या, शेतकऱ्याला लोन पाहिजे, हेच बोलणार. काय सांगतात मतदानाच्या बाबतीत? काय सोसायटीच्या हां, आता काय बिनविरोध होत होतं आमचं, पण एका जागेमुळं आम्हाला आता पण मग सगळ्याची इच्छा होती की बिनविरोध इलेक्शन झालं पाहिजे. हो झालं पाहिजे. सोसायटीचं कसं आहे तेवढं सोसायटीला भार येतो सोसायटीवर तेवढा. एक तर सोसायटी अवसान आहेत. काय नाव आहे सोसायटीचं? विविध विविध कार्यकारी अच्छा, सहकारी सोसायटी सांगली. किती उमेदवार आहे आता उभे? 13 पैकी बिनविरोध बिनविरोध आमचे 5 निघले. आता 8 जागेसाठी लढले आम्हाला. असं पॅनल वगैरे काही फिक्स नाही? पॅनल आमचे आहे ना फिक्स. पॅनलमध्ये किती जण आहे पॅनलमध्ये? पॅनलमध्ये 13 जण आहे. फक्त एकच अपक्ष आला तो तेवढा. अच्छा, काय म्हणणं मग तुमचं आता? आता लढण्याचे नव्हता काय म्हणणार. काय लोकांना लढण्याचे लोकांना काय तुमच्या विविध सहकारी सोसायटीच्या कार्यकारी सोसायटीच्या किती काय काय कोणत्या समस्या आहेत? समस्या आमच्या सोसायटीच्या तर काय तर आमच्या इकडं नावाला तर समजा लोक फक्त मतदानासाठी हे करतात. तसं लोकांना आता हेच नाही एवढं. हां, आता मग तुम्ही किती कर्ज वाटप केलं, किती काय? शिक्षकमध्ये सही होते सर. सांगताना नाही एवढं हां कर्ज वाटप. मी बाकी होतं हां ते आता शासनानं मंजूर भरलं बरं लोकांना राहिलं तसं. निवडून आल्यानंतर तुम्ही काय काय करणार संकल्प केला? संकल्प काय लोकांची सेवा आहे बस. हां गावाकडे चल.